जन्मल्यानंतर 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूध दिलं तरी चालेल. त्याला इतर कुठल्याही पदार्थाची गरज नसते, पाणी किंवा काहीच देण्याची गरज नसते. जे पण काही न्यूट्रिशन लागणार आहे ते आईच्या दुधातून मिळतं बाळाला. बऱ्याच आयांचं असं असतं की वेळ नसतो आणि मग ते बाळ रडते किंवा त्याच्या पाठीमागे फिरत खाऊ घालावं लागते म्हणून मोबाईल हातात देऊन एका जागी बसून ते भरवलं जातं. पण हे खूप चुकीचं आहे. कारण जर बाळाला तुम्ही खाऊ घालताना जर मोबाईल देतोय तर ते बाळ म्हणजे काहीच त्याच्यातून एक्सप्लोर नाही करणार आहे. काय खातोय किंवा काय कुठली एक नवीन चव मला मिळते किंवा मी काय एक्सप्लोर करतोय ते बाळाला काहीच समजणार नाहीये. डायबिटीज जो आहे तर त्याची सुरुवातच आपल्या किचन पासून होते. आपलं जर डाएट प्रॉपर नसेल, बॅलन्स नसेल, आपल्या डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्या, फ्रूट्स वगैरे हे सगळं जर नसेल, त्याऐवजी जर हाय प्रोसेस फूड असेल, जास्त कॅलरीज, जास्त गोड आणि जास्त कार्बोहायड्रेट्सवालं, त्यासोबत आउटसाईड इटिंग जास्त असेल, अनहायजेनिक फूड असेल तर ते नक्कीच अफेक्ट करतं डायबिटीजला. नमस्कार. राहुल देवकते प्रोडक्शनवरती सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही डॉक्टर सुधांशू ताकवले सर असतील, स्मिता तांबे, दुर्गेश कुमार यांसारख्या चांगल्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू आपल्या चॅनलवरती बघत आलात आणि खूप सारं प्रेमसुद्धा दिलं. तर ह्याच निमित्ताने आपण नवीन सिरीज घेऊन येत आहोत, जाणूया स्वतःला, ज्यामध्ये आपल्याबद्दलच आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडून, जे की हेल्थमध्ये एक्सपर्ट्स आहेत, यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुषमा सुरवसे आणि त्या एक फॅमिली फिजिशियन आहेत. जसं की स्त्रीरोग, बालरोग किंवा वजन आणि आहाराविषयी पण त्या मार्गदर्शन करतात. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात स्त्री रोग असतील की म्हणजे कशाने होतात किंवा काय उपाय आहेत त्याच्याबद्दल, आणि नॉर्मली हेल्दी राहण्यासाठी जे काही फंडे असतील ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. हॅलो मॅडम. हॅलो एव्हरीवन. कशा आहेत? मी मस्त आहे. तर पहिला प्रश्न असा होता, सारखे मुलं आजारी पडतात, तर त्यासाठी योग्य पोषण आहार काय तुम्ही सांगताल? ओके. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी स्टेप वाईज देईल. हं. तर सुरुवात करूया. म्हणजे बाळ जेव्हा न्यूबॉर्न असतं किंवा जन्मल्या तर बाळ जन्मल्यानंतर 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूध दिलं तरी चालेल. त्याला इतर कुठल्याही पदार्थाची गरज नसते, पाणी किंवा काहीच देण्याची गरज नसते. जे पण काही न्यूट्रिशन लागणार आहे ते आईच्या दुधातून मिळतं बाळाला 0 to 6 मंथ्सपर्यंत. अच्छा. त्यामधून जे पण लागणार आहे कॅल्शियम, फॉस्फरस त्याच्या ग्रोथसाठी जे पण इम्पॉर्टंट आहे ते, प्लस ज्या अँटीबॉडीज असतात. आई आत्तापर्यंत ज्या डिसीजला म्हणजे तिनं फेस केलेलं आहे, तर त्या अँटीबॉडीज तिच्या बॉडीमध्ये तयार झालेल्या असतात. सो त्या अँटीबॉडीज पण त्या बेबीला मिळतात. हं. हे झालं 0 to 6 मंथ्स. त्यानंतर 6 मंथ्स नंतर स्टेप बाय स्टेप आपण लिक्विड्सपासून बाळाला स्टार्ट करू शकतो. म्हणजे कसं, तर सुरुवातीला जनरली मूग डाळीची पेज, हं. त्यानंतर भाताची पेज, पालेभाज्यांचे सूप किंवा पाणी. हळूहळू मग ते कन्सिस्टन्सी वाढवत न्यायची, सेमी सॉलिड करायचं ते, आणि नंतर 1 वर्षापर्यंत बारीक कुस्करून इव्हन आपण चपाती, भाकरी ते सुद्धा एकदम बारीक कुस्करून देऊ शकतो, वरणासोबत म्हणा किंवा कमी मसाल्याच्या भाज्यांमध्ये, हिरवे पालेभाज्यांसोबत वगैरे. त्यानंतर 1 वर्षानंतर इन जनरल ह्या स्टेपमध्ये बाळाला काही ह्याची पण गरज पडते, जे सपोर्टिव्ह असतात, मल्टीव्हिटॅमिन्स. जसं की 0 to 6 मंथ्स आपण त्यांना व्हिटॅमिन डीचे ड्रॉप्स देतो. त्यानंतर 6 मंथ्स नंतर काही बेबींना आयर्न सप्लिमेंट देण्याची गरज पडते. अच्छा. या सगळ्यामध्ये म्हणजे डाएट जेवढं इम्पॉर्टंट आहे त्याचसोबत त्यानं म्हणजे ज्या इटिंग हॅबिट्स आहेत त्या पण प्रॉपर असणं आणि हेल्दी असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की बाळाला भरवताना त्यानं बाळाला समजलं पाहिजे की तो काय खातोय किंवा काय. म्हणजे आजकाल कसं झालं की बऱ्याच आयांचं असं असतं की वेळ नसतो आणि मग ते बाळ रडते किंवा त्याच्या पाठीमागे फिरत खाऊ घालावं लागते म्हणून मोबाईल हातात देऊन एका जागी बसून ते भरवलं जातं. पण हे खूप चुकीचं आहे. कारण जर बाळाला तुम्ही खाऊ घालताना जर मोबाईल देतोय तर ते बाळ म्हणजे काहीच त्याच्यातून एक्सप्लोर नाही करणार आहे. काय खातोय किंवा काय कुठली एक नवीन चव मला मिळते किंवा मी काय एक्सप्लोर करतोय ते बाळाला काहीच समजणार नाहीये. याच्यासोबत एक बाळाची आई माझ्याकडे पेशंट म्हणून आली होती.
तर इन जनरल त्यांचा असा एक्सपिरियन्स होता की मी जर बाळाला असं खाऊ घातलं तर तो खूप थोडं खातो आणि मोबाईल दाखवून वगैरे जर खाल्लं तर खूप जास्त प्रमाणात खातो तो. म्हणजे त्याला पण समजत नाही की तो किती खातोय आणि काय. मग इन जनरल जे ओबेसिटी वगैरे जे आजार असतात लहान मुलांमध्ये मग ते व्हायला चालू होतं. त्यानंतरचं जे त्याच्या डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे बाळाच्या की हिरव्या पालेभाज्या असणं, त्यानंतर मोड आलेल्या उसळी, वेगवेगळ्या प्रकारची फळं म्हणजे ज्या ऋतूमध्ये जी फळं अवेलेबल आहेत ती तुम्ही म्हणजे बाळाला दिली गेली पाहिजेत. त्यानंतर इम्युनिटी वाढवण्यासाठी स्पेसिफिक जे लिंबूवर्गीय फळं म्हणतो आपण जसं की आवळा, संत्री, मोसंबी तर ही फळं बाळाला दिली गेली पाहिजेत आणि बाकी सीझनल जे पण फ्रुट्स आहेत ते गेले पाहिजेत. बाकी आयर्न आणि फॉस्फरस, कॅल्शियमची गरज बाळाला जास्त असते. सो ते देणं पण गरजेचं आहे. माझ्या मते आजकाल बोर्नव्हिटा किंवा म्हणजे मी काही कुठल्या हे करत नाहीये कंपनीला. हो, हो. बट इन जनरल जे सपोर्टिव्ह दिलं जातं ॲक्च्युली मला तरी वाटत नाही की त्याच्यामध्ये त्याची खरंच तेवढी गरज असते. कारण तुम्ही जर कुठलं पण प्रॉडक्ट घ्या आणि त्याच्यावरती कंटेंट जर रीड केले तुम्ही तर जास्तीत जास्त त्यामधून शुगरच गेलेली असते बाळाला. मूल जोपर्यंत लहान आहे इव्हन 2 वर्षापर्यंत तर शुगर आणि सॉल्ट दिलंच गेलं नाही पाहिजे. कारण 5 वर्षापर्यंतचा जो पण आहार आहे बाळाचा तो त्याच्या अडल्टहूडमध्ये सुद्धा अफेक्ट करतो बाळाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक फॅट सेल थेरी म्हणून एक थेरी असते ज्याच्यामध्ये लहानपणी ज्या फॅट सेल्स तयार झालेल्या असतात बॉडीमध्ये जे की लहानपणी जंक फूड म्हणा किंवा हाय प्रोसेस फूड जर बाळाने घेतलेलं असेल तर त्यामधून ज्या फॅट सेल्स तयार झालेल्या असतात त्या अडल्टहूडमध्ये पण कॅरी फॉरवर्ड होतात. म्हणून आपण आजूबाजूला असे बरेच म्हणजे जे मोठे झालेले असतात 30-35 किंवा ज्यांचं एज जास्त आहे खूप जण असे असतात की म्हणजे त्यांचं लवकर वेट गेन पण होतं आणि ते लवकर कमी पण होत नाही. तर त्याला हे रिझन असतं की चाइल्डहूडमध्येच त्या फॅट सेल्स त्यांच्या तयार झालेल्या असतात. अच्छा. त्यानंतर मीठ वगैरे समजा जर जास्त प्रमाणात दिलं गेलं असेल लहानपणी तर बऱ्याच मुलांमध्ये नंतर हायपरटेन्शन किंवा बीपी वगैरे ते एक रिझन असू शकतं. ओके. तर त्यामुळं बाळाचं डाएट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. बाळाला जास्तीत जास्त हाय प्रोटीन डाएट द्या, हिरव्या पालेभाज्या द्या, फळं द्या, मोड आलेली कडधान्य द्या, त्यासोबत दही, ताक हे सगळं देऊ शकता. आणि खाताना म्हणजे आजकाल ते मोबाईलमुळे ॲक्च्युली डिजिटल ऑटिझम सारखे आजार सुद्धा वाढले. डिजिटल ऑटिझम म्हणजे बाळ जेव्हा जन्मलेलं असतं तेव्हा एकदम नॉर्मल असतं. पण सतत स्क्रीन पाहिल्यामुळे बाळामध्ये हा आजार डेव्हलप होतो आणि जे म्हणजे माइलस्टोन्स इन द सेन्स वयानुसार त्याची जी ग्रोथ व्हायला पाहिजे किंवा जे आता त्या वयानुसार त्या मंथमध्ये ते चालतं, बोलतं वगैरे ह्या सगळ्या ज्या माइलस्टोन्स म्हणतो आपण त्याला तर त्या नॉर्मल त्यानंतर म्हणजे होत नाहीत नॉर्मली. तर त्याला आपण डिजिटल ऑटिझम म्हणतो. म्हणजे तो आपण आपल्या लाईफस्टाईलमुळे क्रिएट केलेला आजार आहे. ओव्हर म्हणजे जास्त स्क्रीनला यूज केल्यामुळे. हां. जनरली 2 वर्षापर्यंत तर बाळाला नो स्क्रीनच आणि त्यानंतर समजा एज्युकेशन रिलेटेड वगैरे असेल तर विथ पॅरेंट्स थोडंफार अलाउड आहे. 15 मिनिट, 20 मिनिट किंवा अर्धा पाऊण तास वगैरे असं. हो, हो. बरोबर आहे. आणि तुम्ही जे म्हणला की लहान वयापासूनच ते अफेक्ट करतं फूड. तर तसंच जसं की आता डायबिटीज वगैरे पण वाढलंय. येस. तर ते लहानपणापासूनच कशी काळजी घ्यावी की ते होऊ नये किंवा टाळता येईल असं? डायबिटीज ॲक्च्युली आपल्या इंडिया जो आहे तो सगळ्यात मोठं हे आहे डायबिटीजसाठी किंवा जे लाईफस्टाईल ओरिजिनेटेड जे डिसीज आहेत म्हणजे थायरॉईड, डायबिटीज किंवा PCOS, PCOD यासारखे जे डिसीज आहेत त्याच्यामध्ये आपला इंडिया म्हणजे खूप नंबर वाढतोय त्याचा. इव्हन म्हणजे आपलं इंडियाचं समजा 140 कोटी पॉप्युलेशन जरी कन्सिडर केलं तरी त्यातले 30 ते 40% जे डिसीज आहेत ते लाईफस्टाईलमुळे होणारे आहेत. म्हणजे 140 कोटीच्या 40 कोटी लोकांना आज ते डिसीज आहेत. तर एवढं मोठं प्रमाण जास्त आहे त्याचं. तर डायबिटीज जो आहे तो त्याचे ॲक्च्युली तो समजण्यासाठी मी त्याचा अगोदर बेसिक सांगेल म्हणजे क्लासिफिकेशन. याच्यामध्ये 2 टाईपचे डायबिटीज असतात. टाईप 1 आणि टाईप 2. तर टाईप फर्स्ट जो असतो तो जेनेटिक असतो. जेनेटिक इन द सेन्स असं नाही की जन्मल्यापासून आहे. म्हणजे अर्ली एजमध्ये तो 10 वर्षानंतर डिटेक्ट झालाय, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर असं अर्ली एजमध्ये तो हे होतो, डिटेक्ट होतो. आणि जो टाईप 2 आहे तर तो जनरली एक आपल्या लाईफस्टाईलमुळे तो आपण वाढतो किंवा डिटेक्ट हां, लाईफस्टाईलमुळे तो आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप झालेला असतो. तर म्हणजे माझं
तर असं पर्सनली ओपिनियन असेल की जो डायबिटीज जो आहे तर त्याची सुरुवातच आपल्या किचनपासून होते. अच्छा. म्हणजे आपलं जर डाएट प्रॉपर नसेल, बॅलन्स नसेल, आपल्या डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्या, फ्रुट्स वगैरे हे सगळं जर नसेल, त्याऐवजी जर हाय प्रोसेस फूड असेल, जास्त कॅलरीज, जास्त गोड आणि जास्त कार्बोहायड्रेट्सवालं, त्यासोबत आउटसाइड इटिंग जास्त असेल, अनहायजेनिक फूड असेल, तर ते नक्कीच अफेक्ट करतं डायबिटीजला. सो हे लहानपणापासूनच कंट्रोल करण्यासाठी आपण लहानपणापासूनच हेल्दी हॅबिट्स डेव्हलप करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मग सगळंच आलं. खाण्याच्या सवयी आल्या, आपलं स्लीप पॅटर्न आला. म्हणजे जसं की स्लीप पॅटर्न इन द सेन्स जनरली 6 ते 7 तास रिलॅक्स स्लीप गरजेची आहे. कारण जेव्हा म्हणजे व्यक्ती जागा असतो तर त्यावेळेस ॲड्रिनालिन हार्मोन सिक्रेट होतो किंवा ॲड्रिनालिन रश होतो आणि त्यामुळे आपल्या बॉडीमधलं फॅट आणि सॉल्ट आहे त्यांचं रिटेन्शन होतं आणि वेट गेन होतो. अगेन वेट गेन जे आहे ते आपलं डायबिटीज म्हणजे वेट गेन असेल तर जास्त प्रमाणामध्ये डायबिटीज होण्याची शक्यता असते. सो म्हणजे खूप सारे असे डिसीज आहेत, म्हणजे PCOD, PCOS किंवा थायरॉइड सारखे, जे आपले लाईफस्टाईल ओरिजिनेटेड आहेत. तर यामध्ये रेग्युलर एक्झरसाइज करणं आलं, व्यवस्थित प्रॉपर स्लीप आली, त्यासोबत रेग्युलर व्यवस्थित डाएट घेणं आलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लहानपणापासूनच त्या मुलामध्ये डेव्हलप केल्या, त्या मुलामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण फॅमिलीलाच ती सवय असेल. कारण मुलं फक्त ऐकत नाहीत, तर ती आई-वडिलांचं बघून किंवा फॅमिली मेंबर्सचं बघून ते शिकतात. सो पूर्ण फॅमिलीचं जर हेल्दी हॅबिट्स असतील तर मुलं पण नक्कीच ती कॅच करणार आहेत आणि त्यानुसार त्यांचं पण लाईफस्टाईल असणार आहे. सो आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करून डायबिटीजला कंट्रोल करू शकतो. बरोबर आहे. नक्कीच. आणि उंची पण आजकाल लहान मुलांमध्ये खूपच कमी दिसून येते. अगोदरचे आपण बघितलं तर हायटेड, धिप्पाड असे लोक दिसायचे. तर आजकाल वय जास्त असून पण उंची कमीच राहते. तर त्याचं पण कारण काय असू शकतं? ॲक्च्युली म्हणजे आत्ताच फक्त हाईट कमी दिसते असं म्हणजे मला तरी वाटत नाही. कारण हाईट जी असते ना ती आपल्या जेनेटिक्सवर जास्त डिपेंड करते. त्याच्यासोबत बाकी अदर काही फॅक्टर आहेत, जसं की न्यूट्रिशन आहे, त्या बाळाची इमोशनल हेल्थ आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे आणि स्लीप. हे सगळं अफेक्ट करतं त्या हाईटसाठी. बट मेन जे कॉज आहे ते जेनेटिक्स आहे. म्हणजे ज्या आईवडिलांची हाईट जास्त असेल तर त्यांच्या मुलाची पण हाईट मोस्टली जास्तच राहणार आहे. बट इन केस आईवडिलांची हाईट कमी आहे किंवा त्याचे ग्रँड पॅरेंट्स वगैरेची हाईट कमी आहे, तर ते त्यांची हाईट कमी असते. हां. पण त्यासोबतच न्यूट्रिशन पण तेवढंच गरजेचं आहे. हो, बरोबर. आणि मग इम्युनिटीचा पण विषय येतो. तर आजकाल इम्युनिटीसाठी पण लोक गोळ्या घेतात बाहेरून. तर त्याच्याविषयी पण काय, की नॅचरली आपण इम्युनिटी कशी वाढवू शकतो? ओके. तर इम्युनिटी वाढवण्यासाठी असं अदर सपोर्टिव्ह घेण्याची गरज आहे असं म्हणजे मला वाटत नाही मेडिकेटेड फॉर्ममध्ये. कारण ती आपण आपल्या ज्या डेली हेल्थ रिलेटेड हॅबिट्स आहेत त्याच्यातून नक्कीच वाढवू शकतो. आणि काही म्हणजे जे इम्युनिटी वाढवणारे फ्रुट्स आहेत त्यानेही नक्कीच आपली इम्युनिटी वाढू शकते. इम्युनिटी वाढवणारे कुठले फ्रुट्स आहेत, तर मी जसं अगोदर सांगितलं व्हिटॅमिन सी रिच जे फ्रुट्स आहेत, संत्री, मोसंबी, लिंबू, त्याच्यासोबत ब्रोकोलाय, त्याच्यानंतर कॅबेज, कॉलीफ्लॉवर, हे जे सगळे आहेत ती वाढू शकते. अच्छा. आणि आजकाल कमी वयात पिरियड्स पण यायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्याविषयी पण आपण अवेअर कसं राहावं किंवा काय काळजी घ्यावी? ओके. आजकाल म्हणजे जनरली पिरियड्स येण्याचं वय हे 13 ते एक 15-16 वर्षापर्यंत पिरियड्स जर येत असतील तर ते नॉर्मल आहे. पण आजकाल त्याच्याही पेक्षा इव्हन 11 वर्ष, हो. 10व तर असं ऐकलंय की एका मुलीला 3रीत असतानाच पिरियड्स आले. तर ते खूप जरा म्हणजे इन जनरल 6 आणि 3 9 वर्षाची तोपर्यंतच पिरियड्स. तर हे प्रमाण वाढलंय, नक्कीच वाढलंय. तर ह्याला पण आपलं लाईफस्टाईल, आपली बिघडलेली किंवा चेंज झालेली लाईफस्टाईल असं म्हणूया आपण. तर तेच एक रिझन आहे. कारण लहान मुलींमध्ये पण आपण बघतो की आजकाल स्ट्रेसचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली. म्हणजे सुरुवातीला सिडेंटरी लाईफ झाले. म्हणजे शाळा नंतर त्यांचं क्लासेस आले,
त्यामुळे त्यांना खेळायला किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीला जो वेळ पाहिजे तर तो वेळ दिला जात नाही. त्यासोबत त्यांचं स्क्रीन टाईम वाढलेला आहे. म्हणजे अगोदर मुलं कसं मैदानी खेळ खेळायचे. बाहेर जाऊन ग्राउंडवर जाऊन खो खो, कबड्डी जे पण काही असेल त्या वयानुसार ते खेळ खेळले जायचे. पण आता ते तसं राहिलेलं नाहीये. म्हणजे इव्हन वेळ जरी असेल मुलांना तरी पण ते व्हिडिओ गेम वगैरे किंवा मोबाईलवरचे जे काही गेम आहेत तर तेच खेळायला प्रिफरन्स देतात. हे एक कारण आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी आहे. त्यासोबत त्यांचं पण स्लीप डिस्टर्ब आहे. कारण स्क्रीन टाईम बऱ्याच मुलांना आणि इव्हन अडल्टला पण सवय असते रात्री उशिरापर्यंत ते Scrolling. स्क्रोल करत राहणं आणि मग त्याच्यामुळे स्लीप हॅम्पर झालेली असते. स्क्रीन टाईम हे रिझन आहे. त्याच्यासोबत स्लीप हॅम्पर झालेली असते. पुरेशी झोप नाहीये. त्यामुळे नक्कीच हार्मोनल ऑर्केस्ट्रा जो आहे बॉडीमधला तो डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यासोबत मुली आजकाल लहानपणापासूनच जे कॉस्मेटिक्स यूज होत आहेत ते सुद्धा नक्कीच अफेक्ट करतं हार्मोनल इम्बॅलन्सला. मैदानी खेळ फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे आणि त्यामुळे परत म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये पण ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. ते पण एक रिझन आहे लवकर पिरियड्स येण्याचं हो, अच्छा. किंवा इव्हन PCOD, PCOS सारखे आजार होण्याचं. हो, ते काय आहे म्हणजे PCOD आणि PCOS म्हणजे फरक काय आहे त्या दोघांमध्ये? ॲक्च्युली त्याचा जर लॉंग फॉर्म बघितला तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज PCOD म्हणजे आणि पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम PCOS. तर आता जे रिसंट जे डेटा आहे किंवा रिसर्च आहे त्यानुसार ह्याचं प्रॉपर जे नाव आहे ते PCOS असायला पाहिजे. पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये एक कुठलं सिम्पटम नसतं किंवा एक कुठला प्रॉब्लेम नसतो. तर एका सिस्टम सोबत बाकीच्या पण सिस्टम अफेक्ट होतात याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम खूप साऱ्या सिम्पटमचा तो बंच आहे म्हणून त्याला आपण सिंड्रोम असं म्हणतो. तर PCOS सांगण्यास अगोदर नॉर्मल सायकल काय असते आपली ते सांगणं गरजेचं राहील तरच ते समजेल. ओके. तर नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल जी असते तर त्याच्यामध्ये काय होतं नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या ओव्हरीज असतात 2 ओव्हरीज असतात. राईट लेफ्ट साईडला 2 ओव्हरीज. त्यानंतर त्यांना गर्भनलिका असते आणि युटेरसला ते कनेक्ट होते म्हणजे जी पिशवी म्हणतात. अच्छा. हां. तर असं स्ट्रक्चर असतं इन जनरल आणि ह्या ओव्हरीजमध्ये एग्स असतात. म्हणजे अंडी असतात. ती बाय बर्थ डिसाईड होतात. मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हाच ते एग्सची त्या मुलीची संख्या ठरलेली असते. आणि मग दर महिन्याला काय होते जेव्हा तिला पिरियड्स यायला लागतात तर दर महिन्याला त्यातला एक एग्स किंवा एक फॉलिकल फुल्ली मॅच्युअर होतो आणि तो रप्चर होऊन त्याच्यातून एक एग बाहेर पडतो. एक अंड बाहेर पडतं आणि ते गर्भनलिकेतून मग पिशवीमध्ये येतं. सो हे झालं नॉर्मल सायकल. तर आणि मग नंतर डिपेंड्स ऑन मॅरिड आहे अनमॅरिड आहे त्यानुसार मग ते एग जे आहे इन केस स्पर्म आणि हे फर्टिलायझेशन झालं तर मग तिथे तो गर्भ डेव्हलप होतो आणि प्रेग्नन्सी राहते. बट आणि समजा जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग ते शेड आउट होतो तो एंडोमेट्रियमचा तो लेयर आणि मग नॉर्मल पिरियड्स येतात सुरू होतात. बट PCOD किंवा PCOS मध्ये काय होतं तर एक जो फुल्ली मॅच्युअर व्हायला पाहिजे फॉलिकल किंवा एक त्याऐवजी 3-4 किंवा एकापेक्षा जास्त फॉलिकल्स डेव्हलप व्हायला चालू होतात आणि असं होतं की एकही म्हणजे फुल्ली मॅच्युअर होत नाही आणि मग ते तसेच राहतात म्हणजे ओव्हुलेशन होत नाही. जो एक म्हणजे फॉलिकल रप्चर होऊन जो एक बाहेर पडायला पाहिजे जे ओव्हुलेशन व्हायला पाहिजे तर ते प्रॉपर होत नाही आणि त्यामुळे मग डिलेड मेन्सेस किंवा खूप दिवसांपासून मेन्सेस आले नाही आहेत किंवा दर 3-4 महिन्यांनी येतात कधी 6 महिन्यांनी येतात. डिपेंड्स. मग ते सिंड्रोम किंवा मेडिसिनमध्ये टर्न आउट होतं. अच्छा. तर PCOS जे आहे सिम्पटम्समध्ये जर बघायला गेलं तर इरेग्युलर मेन्सेस असतात ह्यांचे किंवा डिलेड मेन्सेस असतात. त्यासोबत आणखी नको तिथे हिअर्स असतात. नको तिथे हिअर्स असतात इन द सेन्स यांच्यामध्ये मेल हार्मोन्स जे आहेत फिमेलमध्ये मेल हार्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि मेलमध्ये जसं दाढी मिशा वगैरे इकडे येतात तसं फिमेल्समध्ये आपण म्हणतो अप्पर लिप्स येत आहेत किंवा इकडे जो दाढीचा वगैरे जो पार्ट आहे तर तिथे अनवॉन्टेड हिअर्स यायला लागतात आणि जिथे पाहिजे तिथे केस कमी होतात. जिथे पाहिजे तिथे म्हणजे आपली टाळू वगैरे जे आहे किंवा तर तिथे थोडंसं असं टक्कल पडल्यासारखं होतं त्यांना किंवा केस कमी होतात तिथले. त्याच्याशिवाय पिगमेंटेशन असतं डार्क ॲक्नी त्याच्यानंतर डार्क पिगमेंटेशन असतं मानेवर किंवा ॲक्झिला वगैरे अशा पार्टमध्ये पिगमेंटेशन असतं. हे झाले सिम्पटम्स. आपण कसं हे डायग्नोज करतो ते पण तेवढंच महत्वाचं आहे कारण
मला असं वाटतं इन जनरल की PCOD किंवा PCOS जे आहे ना ते म्हणजे खूप ओव्हर डायग्नोज होतोय हा डिसीज. कारण इन जनरल काय करतात PCOD मध्ये पेशंट येतो किंवा मुली ज्या शाळेत जाणाऱ्या मुली आहेत त्या इन जनरल येतात डॉक्टरकडे आणि असा डिलेड मेन्सेस आहेत किंवा जे पण काही त्यांचे असतील सिम्पटम्स ते सांगतात. मग एक बेसिक सोनोग्राफी केली जाते आणि त्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत असं सांगितलं जातं आणि तुम्हाला PCOD किंवा PCOS आहे असं सांगितलं जातं. पण आता जे रिसंट रिसर्च झालेले आहेत त्याच्यामध्ये फक्त ज्या अडोलसंट मुली आहेत तर त्यांच्यामध्ये फक्त सोनोग्राफी हा एक क्रायटेरिया असू शकत नाही PCOD किंवा PCOS डायग्नोज करण्याचा. त्याच्यासोबत बाकीचे सिम्पटम्स आणि हार्मोनल टेस्ट पण केल्या जातात. ह्याला कारण का आहे? फक्त सोनोग्राफी का नाही आपण कन्सिडर करत? कारण ज्या अडोलसंट मुली आहेत त्यांच्या ज्या ओव्हरीज आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल सिस्ट हे म्हणजे त्या दिसणारच आहे. अच्छा. ओके. सो तो फक्त क्रायटेरिया नाहीये. त्यासोबत हार्मोनल टेस्ट आणि बाकी त्यांचे कंप्लेंट्स वगैरे ज्या आहेत त्यानुसार किंवा हिस्ट्रीनुसार आपण ते डायग्नोज करतो. त्यानंतर प्रिव्हेन्शन किंवा कॉजही म्हणू शकतो किंवा प्रिव्हेन्शनही म्हणू शकतो आपण त्याला. तर मी जसं अगोदर सांगितलं तसं ह्या लेडीजमध्ये वेट जास्त असतं. 80 to 85% लेडीज ह्या ओबेज असतात. म्हणजे ही पूर्ण एक चेन बनून राहते. म्हणजे वजन वाढतं त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट होतो आणि PCOD होतं आणि PCODमुळे परत अगेन जे वेट आहे ते कंट्रोलमध्ये येत नाही. सो एक साखळी तयार होते ही आणि ते ब्रेक करणं खूप गरजेचं असतं आणि ॲक्च्युली त्याला खूप एफर्ट्स लागतात, पेशन्स लागतात तेवढे, कारण ती लवकर ब्रेक होत नाही. चेनच आहे तर. चेनच आहे तर ते एकमेका इंटरलिंक्ड असल्यामुळे ते लवकर ब्रेक होत नाही. आणि PCOD किंवा PCOS जो आहे तो क्युरेबल डिसीज नाहीये. म्हणजे एकदा आहे कन्फर्म झाले की PCOD किंवा PCOS आहे तर हा आजार तो लाईफ टाईम आपल्यासोबत राहणार आहे. सो त्याला आपण कंट्रोल करू शकतो. पण म्हणजे कॉम्प्लिकेशन जसे असतात ह्याचे की इनफर्टिलिटी आहे. इनफर्टिलिटी म्हणजे अशा मुलींना बाळ होऊ शकत नाही वगैरे असे पण काही मिथ्स आहेत. पण असं काही नाहीये. ज्यांना PCOD किंवा PCOS आहे त्यांना बेबी होऊ शकतं. अच्छा. प्रॉपर जर कंट्रोल असेल PCOS वरती तर नक्कीच ते म्हणजे बेबी पण होऊ शकतं. ओके. म्हणजे इनफर्टिलिटी हे मिथ आहे असं होऊ शकतं म्हणजे कंट्रोलेबल आहे. येस. पण ते सगळं आपल्या लाईफस्टाईल वरती आहे. ओके. हा डिसीजच लाईफस्टाईल ओरिजिनेटेड आहे. सो आपलं लाईफस्टाईल जर हेल्दी असेल, चांगली स्लीप असेल, बॅलन्स डाएट असेल, फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल, रेग्युलर एक्झरसाईज असतील, स्ट्रेस कंट्रोल सुद्धा खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये. कारण स्ट्रेसमुळं पण आपला ॲड्रेनालिन रश इन्क्रीज होऊन हार्मोन आणि मग वेट गेन आणि परत PCOD वगैरे हे सगळं ते चक्र चालूच राहणार आहे. त्यामध्ये मग आता जसं सांगितलं तसं रेग्युलर व्यायाम करणं वगैरे हे सगळं महत्त्वाचं आहे. त्यासोबत आपल्या आजूबाजूचं जे सर्कमस्टन्स आहे किंवा आपल्यासोबत राहणारे जे व्यक्ती आहेत, रिलेशन्स आहेत, फ्रेंड सर्कल आहे, सोशियल सर्कमस्टन्स आहे आपले, तर ते पण त्यांच्यासोबतचे आपले रिलेशन्स पण हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. सो हे सगळं करून आपण PCOS ला नक्कीच कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर मॅम मुलींनी किंवा लेडीजनी स्पेशली नॉर्मल डे किंवा मग पिरियड्स असतील तर काय पर्सनल हायजीन ठेवावी, कशी काळजी घ्यावी? ओके. ॲक्च्युली म्हणजे हे असे प्रश्न एवढं कोणी ओपनली विचारत नाही किंवा असे टॉपिक डिस्कस होत नाहीत किंवा झाले तरी एकदम हळू बोललं जातं ह्या गोष्टींवरती. तुम्ही हा प्रश्न विचारला खरंच म्हणजे चांगली ही आहे. हो. तर जे पर्सनल हायजीन आहे पर्टिक्युलर मुलींचं जर विचारताय तर स्टेप बाय स्टेप बघूया आपण. तर जे जनरली ज्या लहान मुली असतात त्यांचं तर पॅरेंटच म्हणजे आई आजी जे पण कुणी आहे त्यांचं तर तेच क्लिनिंग करतात. त्यानंतर ज्या मोठ्या मुली आहेत त्या स्वतः म्हणजे जेव्हा आंघोळ करायला लागतात तेव्हा स्वतः त्यांची क्लिनिंग चालू होते. सो पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये क्लिनिंग कशी केली गेली पाहिजे किंवा कशाने करायची ह्या 2 गोष्टी आहेत. तर क्लिनिंग करताना जनरली जे नॉर्मल वॉटर आहे, लिक्वम वॉटर म्हणूया आपण त्याला, कोमट पाणी, त्यानं क्लिअर वॉटर त्यानं आपण क्लिनिंग करू शकतो. क्लिनिंग करताना पण म्हणजे ॲक्च्युली वजायना हा सेल्फ क्लिनिंग ऑर्गन आहे. म्हणजे त्याला असं मध्ये हात घालून वगैरेची क्लिनिंग करण्याची गरज नसते. जो बाहेर ओपन पार्ट दिसतो, वल्वा म्हणतो आपण त्याला, तर तो क्लीन करू शकतो. त्यासोबत जे हे झालं नॉर्मल क्लिनिंगमध्ये. त्यासोबत पिरियड्समध्ये
पिरियड्समध्ये पण इन जनरल दिवसातून 1 ते 2 वेळा क्लिनिंग होणं गरजेचं आहे. काही म्हणजे इथला पीएच बॅलन्स राहण्यासाठी म्हणजे कसं, जसं आपण म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे की आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी उपयोगी असतात. म्हणजे जसं की पोटामध्ये बॅक्टेरियल फ्लोरा असतो, इंटेस्टायनल फ्लोरा म्हणतो आपण त्याला. तसेच आपले म्हणजे जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत, वजायना जिथे आहे तिथे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. तर ते जनरली दुसरे इन्फेक्शन होऊ नये यासाठी म्हणजे ती काळजी घेतात किंवा ते प्रिव्हेंट करतात अदर इन्फेक्शन्स होऊ नये यासाठी. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा जो फ्लोरा आहे तो मेंटेन राहणं गरजेचं आहे. त्यासाठी तिथं नॉर्मली बरेच जण सोप यूज करतात. तर ते सोप यूज नाही केलं गेलं पाहिजे, कारण तिथला पीएच इम्बॅलन्स होतो आणि मग ते कुठले पण इन्फेक्शन खूप लवकर कॅच होतात. तर ते अवॉइड करणं गरजेचं आहे. त्याऐवजी इन जनरल जर क्लिनिंग असेल तर त्यासाठी फक्त क्लीन वॉटर असेल तरी तेवढं सफिशियंट आहे. आणि पिरियड्समध्ये वगैरे ते म्हणजे आजकाल सिंथेटिक क्लिन्झर मिळतात, तर ते यूज करू शकतो आपण, जे की तिथला पीएच मेंटेन ठेवतील. त्यासोबत आणखी महत्वाची गोष्ट असते, पिरियड्समध्ये पॅड्स जे आहेत ते किती वेळा चेंज करायला पाहिजे. तर जनरली दिवसातून 3 ते 4 वेळा पॅड्स चेंज करणं गरजेचं आहे. का तर ते जे ब्लड आहे तर त्या ब्लडमध्ये कुठले पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त असते, कारण ते तेवढं मिळतं त्याला, नाही का, ग्रो होण्यासाठी मीडियम मिळतं. सो म्हणजे ते असो नसो ते चेंज करणं गरजेचं आहे. त्यासोबत जसं क्लिनिंग सांगितली तशी क्लिनिंग करणं गरजेचं आहे. त्यासोबत म्हणजे इन केस आजकाल काही जण कप्स किंवा टेम्पोन्स वगैरे यूज करतात पिरियड्समध्ये. समजा कप्स यूज करताय तुम्ही, तर ते दर 2 दिवसांनी बॉईल करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप मायक्रो ऑर्गॅनिझम्स खूप लवकर वाढण्याची शक्यता आहे. आणि कुठलं पण फॉरेन बॉडी तुम्ही जर मध्ये इन्सर्ट करताय तर नक्कीच त्याच्यासाठी आउटसाइडने काही इन्फेक्शन जायला नको. हां, तर ते तेवढं हे असायलाच पाहिजे, म्हणजे क्लीनलीनेस तेवढा हवाच. त्यानंतर 2 पिरियड्सच्या मध्ये पण ते कप वगैरे जे आहे ते बॉईल करणं गरजेचं आहे. सो ही झाली पिरियड्सच्या वेळेस. त्यानंतर इन जनरल बाकी जे अंडर गार्मेंट्स आहेत त्याबद्दल पण सांगेन मी. तर त्यासाठी जनरली जे कॉटनचे जे अंडर गार्मेंट्स आहेत ते यूज केले गेले पाहिजेत. आजकाल त्याच्यामध्ये लिनन किंवा बांबू कॉटन वगैरे असे टाईप्स आहेत, तर ते पण प्रिफरेबल आहेत. तर त्याचं का कॉटनचे यूज करायचे, तर ते म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर श्वास घेणारे अंडरवेअर्स हवे आपले. श्वास घेणारे इन द सेन्स तिथलं जे मॉइश्चरायझर जे आहे ते पण कंट्रोल झालं पाहिजे किंवा ॲब्सॉर्ब झालं पाहिजे, आणि जी हीट आहे तिथली तर ती बाहेर हे झाली पाहिजे. तर त्यासाठी कॉटनचे अंडर गार्मेंट्स असणं गरजेचं आहे. त्याशिवाय जे आजकाल आपण बघतो, म्हणजे इवन जे अंडर गार्मेंट्स आहेत ते तुम्हाला असं दिसेल की आपल्याला कधीच कुठे असे वाळत घातलेत कुठे असं कधीच दिसणार नाही. एक वेळ मेलचे दिसतील पण फिमेलचे नाही. ते असेच कुठेतरी म्हणजे इन जनरल तर बाथरूममध्येच असतात, तिथेच ते वाळू घातले जातात आणि ते मग कधी ते ओलसर राहतात, मग ते तसेच वेअर केले जातात. मग ते ओलसरपणामुळे मग फंगल इन्फेक्शन वगैरे असे इन्फेक्शन्स अगदी कॉमन आहेत. तर इन जनरल ते चांगल्या म्हणजे हवेला किंवा उन्हाला वाळत घातले पाहिजे. जिथे वाळू घालतोय ते पण क्लीन केलं गेलं पाहिजे. त्यासोबत म्हणजे ते पण व्यवस्थित धुतले गेले पाहिजेत आणि चांगले वाळलेले पाहिजेत. त्यासोबत जे म्हणजे इन जनरल एक पेअर यूज केला जातो, सो त्याऐवजी जास्तीचे यूज केले गेले पाहिजेत. म्हणजे आज जे वेअर केले ते उद्या लगेच असं नको व्हायला, कारण कधी कधी ते तेवढं सुकलं जात नाही पर्टिक्युलर म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे. सो ते अवॉइड करण्यासाठी थोडक्यात ओले हे नसायला पाहिजेत, अंडर गार्मेंट्स ओले नसायला पाहिजे, आणि दर एक 7-8 महिन्यातून ते चेंज व्हायला पाहिजे. हे झालं इन जनरल ह्याच्याबद्दल. त्यानंतर
आपलं डाएट सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणजे बरेच जण असं म्हणतील की आपल्या पर्सनल हायजीनमध्ये हा कुठून आला डाएटचा आहे. पण मी जसं अगोदर सांगितलं की आपले म्हणजे काही पार्ट्स जे आहेत ते ओलसर आहेत. म्हणजे नाक, डोळे, तोंड आणि वजायना तिथे थोडासा ओलावा राहतोच आणि त्याच्यासोबत आपल्या बॉडीमध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे की आपलं इंटरनल हेल्थ जे आहे ते मेंटेन ठेवतात. तर मग आपल्या जेवणामध्ये जर हे दही, कडधान्य यांचा समावेश नसेल तर तिथला फ्लोरा डिस्टर्ब होण्याची पॉसिबिलिटी असते.